कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मग पुढे काय, 1 वर्षानंतर तो दिवस उजाडला आणि यमराज आले की त्या सत्यवानाचे प्राण घेऊन जायला। मग मा पण सावित्रीचं सत्यवानावर खूप प्रेम होतं। मग तिने यमराजाचा पाठलाग केला आणि स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेमामुळे तिच्या नवऱ्याचा जीव परत आणला। वा मा, ही किती भारी गोष्ट आहे। मग तो जिवंत झाला? हो, मग जिवंत झाला तर, पण फक्त जिवंत नाही झाला, यमराजाने वरदान दिलं की तू इथून पुढचे 400 वर्ष जगशील। बघा छोटे सरकार, एवढी ताकद असते आम्हा बायकांच्या प्रेमात। मा, ही गोष्ट ऐकून मला खूप छान वाटतं। आता मी पण वडाची पूजा करणार। हा? हो छोटे सरकार, काय म्हणताय तुम्ही? हे व्रत बायकांनीच करायचं असतं। मम्मा, जसं सावित्रीने तिच्या नवऱ्याला परत आणलं होतं ना, तसं मी पण माझ्या बाबांना परत आणणार आहे। हो, हसतील सगळे लोक, असं नाही करता येत। अगं मम्मा, मी फक्त बाबांनाच परत नाही आणणार, पुढचे 7 जन्म मला हेच आईबा पाहिजेत, म्हणून मी अशी प्रार्थना करणार आहे। बरं कर तू, पण उपवास नको करू। आता मला सांगून तर नाही करता येणार उपवास। सॉरी मा, यावेळी खोटं बोलेल मी। काय काय म्हणते मी? उपवास करायचा नाहीयेस तू? नाही करणार मा। वंस, काय ग? अहो या दोघींना पण इकडेच यायचं होतं बघा। आर्या, मोना, हा, आपण आपली पूजा करूया, चला। हो चला। थांबा अपर्णा, वाणीवाडाच्या पूजेला झालं। आता यांची झोपणार। मी वंसकडून बोलले तर रुपालीत येणारच, आणि रुपालीताईकडून बोलले तर मग झालंच। जाऊ द्या, आपण शांत राहिलेलं बरं। जाऊ बाई, अहो जगाला दाखवायला नको का मी किती चांगली आहे ते? एकीकडे नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याच्या मुलापासूनही त्याला लांब करायचं, आणि दुसरीकडे हे असले व्रत करून दाखवायचं माझं किती प्रेम येते। एकतरी अशा पवित्र ठिकाणी मला तुझ्याशी वाद घालायचा नव्हताच, पण काय ना, तू एक गोष्ट विसरतीये। अगं, माझा साखरपुडा नाही, लग्न झालंय अर्जुनशी। त्यामुळे शास्त्रानुसार किंवा हक्काने वडाची पूजा मीच करायला पाहिजे, नाही का? उगाच आव्हानू नकोस। हा हक्क तू मागच्या 7 वर्षात गमावलाय, आणि आज इथं काही दाखवायला आलीस का लोकांना? बरोबर आहे जाऊबाई, तिच्यातल्या पतिव्रतेला 7 वर्षात आजच बरी जाग आली। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, प्लीज या सगळ्यांसमोर माझ्या माचा उपवास पापांनी सोडू दे, म्हणजे हे सगळे शांत बसतील। आर्या, लवकर जाऊयात बर का घरी। आज सकाळी अर्जुन भाऊजी म्हणालेत ना, लवकर घरी येतो म्हणून। हो ना जाऊबाई, मी आज अर्जुनच्या हातून माझा उपवास सोडणार आहे।
वंस आता आपली पूजा झाली आहे, आपण लगेच निघू इथून. मला इथे बिलकुल थांबू वाटेना. चला निघूया. हो. अमोल, काय रे? अमोल, अमोल तू काय करतोय? अरे तुला काय हवंय सांग ना मला. थांब ग 2 मिनिटं मा. अरे तू अरे अमोल बाळा, ही पूजा फक्त बायकांनी करायची असते रे. काकी, वडाची पूजा म्हणजे देवाची पूजा असते ना. मग मी पूजा केली काय झालं? अपर्णा, तुला काहीच कसं वाटत नाही ग? अमोलला हे सगळं करायला लावतीस? काकी, माझी मीच पूजा करतोय. मा नको म्हणत होती. अरे पण का? माझे मा आणि बाबा एकत्र यावेत म्हणून. बघितलं, अमोल पूर्ण अप्पीचीच भाषा बोलतोय. देवा, तू सावित्रीची भक्ती बघून तिच्या नवऱ्याचा जीव परत दिला होतास. तसंच माझी मा पण माझ्या बाबांवरती खूप प्रेम करते. देवा, त्यांना प्लीज एकत्र येऊ दे. प्लीज देवा, प्लीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि मिस्टर काय करतात? मिस्टर सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. आमची सॉफ्टवेअर डेव्हलपिंगची फर्म आहे. कुठे? बारामतीमध्ये पण एक ऑफिस आहे आणि लोणंदमध्ये पण एक ऑफिस आहे. मग तुम्ही कुठे असतात? आम्ही फलटणमध्येच राहतो. फलटणमध्ये मिस्टर अपडाऊन राहता. करतात. कसा आहे स्वभाव, कसा आहे कुणाचा, माझा का मिस्टरांचा? तुम्हाला कोणाचा सांगायचं? दोघांचा पण सांगायचं आहे. बरं सांगा, दोघांचं. तापट तसे मिस्टर आहेत जास्त. हो हो, काय वाटत नाही. शॉर्ट टेम्पर आहेत ते. आणि तुम्ही? मी पण आहे, पण त्यांच्यापेक्षा कमी आहे. स्वतःचं प्रमाण लगेच कमी केला. नमस्कार. नमस्कार, माझं नाव सुप्रिया बापूराव बनकर. माहेर माझं माईनगर. सासरचं माझं नाव आहे सुप्रिया वैभव बनसोडे. सासर माझं आहे सांगोला आणि सध्या मी पुण्यात नोकरी करते. सिंहगड स्प्रिंगडे पब्लिक स्कूल इथे मी ॲज अ टीचर म्हणून वर्किंग आहे. आणि माझे मिस्टर ही मेकॅनिकल इंजिनियर आहेत. तेही सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून वर्किंग आहे. मग तुम्ही इथे कोण कोण राहता? मी मिस्टर, मला ट्विन्स आहेत, मुलगा मुलगी. आमच्याशी 4 जणांची फॅमिली. कधी सासू सासरे येतात, कधी गावी असतात. तिकडे गावाकडे शेतातली कामं वगैरे झाली की पुण्यात येतात. तुमच्याकडे मिस्टरचा स्वभाव कसा आहे? शांत आहेत, थोडे शॉर्ट टेम्पर्ड आहेत. ते पण असं कशामुळे? तुमच्या दोघींमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. एका बेंचवरच्या तिसऱ्यावरनं विचारूया. तुमचं माहेर? माझं माहेर माळीनगर. माझं माहेरचं नाव प्राजक्ता दत्तात्रय रिसवडकर. माझं सासर पुण्यातलं मोशी. सासरकडचं नाव आहे प्राजक्ता शेखर पवार. आणि घरी कोण कोण आहे? मी जॉईंट फॅमिलीत राहते. सासू सासरे, दीर, जाऊ, त्यांचा मुलगा, माझा मुलगा. आणि सासूबाईंचा स्वभाव कसा आहे? एकदम फ्री आहेत त्या. त्या नेहमी मला म्हणतात की मला जे भेटलं नाही ते तुम्हाला भेटायला पाहिजे. म्हणजे फिरायला जाणं म्हणा, कुठं काही. स्वतःहून आम्हाला पिझ्झा पार्टीला नेतात. पिझ्झा पार्टीला त्या नेतात? आणि जेंट्स लोकांना अजिबात नेत नाही, फक्त 2 सुना आणि त्या. अरे वा. आणि दर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला त्यांच्याकडून पार्टी असते आम्हाला. सासूबाईंकडून? हो. अरे काय मस्त आहे. बघा यांचे चेहरे पडले. आमच्या सासूबाई का नेत नाही? आमच्या सासूबाईंना आवडतं बाहेरचं खाण्यासाठी. सेम आमच्यात. स्वतः तुम्ही जर सुनानी चांगलं करून दिलं नाही तर त्यांना बाहेरच आवडतं. आम्ही दोघी पण करतो, आम्ही दोघी बाहेर पण जातो.
सर आमच्याकडे उलट आहे बरं का. सासूबाई माझ्याकडे आल्या की मी त्यांना सगळं करा आणि तुम्ही मला करून खाऊ घाला. मी सांगते त्यांना. जनरेशन मधला काय फरक आहे. कारण मला दुसरं म्हणजे दुसरी रेसिपी खाऊ घालणार कोण नाहीच ना. मी कुठं म्हणजे काय आवडतं म्हणजे असं मी कुठं स्टे साठी जाऊ शकत नाहीये ना. तर सासूबाई आल्या की मला हक्काने तुला काय खायचंय सांग मी करून खाऊ घालते तुला असं प्रेमाने. पण सासूबाईंचं जास्त प्रेम मुलावर आहे की सुनेवर आहे. मुलावर. बघा बघतायत कार्यक्रम. तुमच्या सासूबाईंचं. आमच्या सासूबाईंचं मुलावरती माझ्यावरती नाही. नाही पहिल्यापासून तर मुलावरतीच आहे पण आता होत आले सुनेवरती पण. काय उगाच बरं समाधान. तसंच आहे. तुमचं मुलावरती. मुलावरती सेम. मुलावरती. काही खायला आणलं प्रसाद जरी आणला ना मंदिरातून तरी म्हणतात थांब त्याला येऊ दे त्याला खाऊ दे. आणि राहिला तर तू खा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं तुम्ही केलेला कुठला पदार्थ तुमच्या मिस्टरांना आवडतो? मी केलेली पावभाजी त्यांना आवडते. तुम्ही? माझं सगळं जेवण त्यांना आवडतं. पण ते सांगत असतील ना हा पदार्थ तुझ्या हातासारखा कोणीच बनवत नाही. पुरणपोळी. हो फक्त पुरणपोळी. हो जास्त आवडते. हो हो. छोले भटुरे. छोले भटुरे. पनीर बिर्याणी आणि पनीरची भाजी. तुमच्याकडे? माझी पनीरची भाजी मिस्टरांना फार आवडते किंवा माझा प्रत्येक पदार्थ त्यांना आवडतो. ते आवडीने खातात. एवढं टेस्टी हो तुम्ही. हो ते माझ्यासाठी बाहेर कशाला जाते घेऊन. मला पण टेस्टी खायला मिळावं दुसऱ्यांच्या हातचं म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? नाही माझा एक पण पदार्थ चांगला होत नाही. मिस्टर सांगत नाहीत? किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष झाली. सांगितलं नाही की अमुक एक गोष्ट इकडे रोज सांगतात हा पदार्थ नाही चांगला झाला नाही चांगला झाला. येतच नाहीये मला. एकदा मी ढोकळे केले होते आणि त्यांना वाटले ते म्हणले हे ढोकळे आहे का पिठलंय. तुम्ही मग पिठलं का केलं? ते झालं आपोआप. सर तिने पाणी जास्त टाकलं त्याच्यामुळे ढोकळा नाही झाला पिठलं झालं. तुम्ही केलाय कधी? काय केलंय? ढोकळा. तो काय पिठल्यावर का झाला होता? नाही ढोकळ्यासारखंच झालं ढोकळा. तुमचं काय बनवत होतं? मी नाही काही बनवलेलं. ढोकळा वगैरे मला येतच नाही. त्यांना पुरणपोळी आवडते. पुरणपोळी कशी असते? खाली पीठ असतं वर पीठ असतं आणि मध्ये पुरण असतं. हा बरोबर आहे. एकीकडे बायको एकीकडे सासूबाई. नवऱ्याचं पुरण खरंय का हो? खरंय सर. आणि दोन्ही बाजूनी भाजला जातोय. तूप घालून घालून भाजतात. तर आताच्या भाषेत सँडविच. बरोबर. कोणाकोणाच्या मिस्टरांचं सँडविच झालंय असं वाटतं? सगळ्यांच्याच झालेले. नाही आमचं नाही झालं. माझं पण नाही झालेलं. सँडविच झाले मिस्टर. आमचं पण कधीच नाही. काय सँडविच झालेलं. मग काय? मी सांभाळून घेते. तुम्ही तुमच्या आईला पहिलं प्राधान्य द्या. मी आहे मागं तुमच्या पाठीवर. म्हणजे ह्या देत नाही. म्हणजे तिचं कसं आहे ना सर आता तिचे सासूबाई गावी असतात आणि ती इकडे असते. हा सगळ्यात मोठा फरक आहे. बरं आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागाल? मी माझ्या सासू सासऱ्यांची मागल. आई वडिलांची मागल. जर नकळत माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील किंवा बोलले असेल चुकून हो त्यांचीच मागल. मी माझ्या मैत्रिणीची आणि आई वडिलांची. कधी काय माझ्याकडून चुकलं असेल बोलण्यातून वागण्यातून असं मी कधी जरी चुकीचे वागले असेल किंवा मैत्रिणी बाबतीत चुकीचे वागले असेल मिस्टरांना बस बाकी नाही कोणाला. सासूबाईंना आहेत ना बाकीच्या 3 सुना त्या बोलतील ना. तसं नाही पण सासूबाईंची क्षमा तर मागू शकतात ना वयाने मोठ्या आहेत म्हणून. हो ते मागेल ना समोर. मग कशी मागाल जर मागायची असेल टीव्ही वरून? आता समजा कार्यक्रम बघतायत हा सासूबाईंना काय सांगाल? त्या कॅमेऱ्यात बघून सांगा तुम्ही या आमच्याकडे, तुम्ही राहा आमच्याकडे, या तुम्ही सगळ्यांना समान पकडा. बस माझं एवढं मत आहे. सासूबाईंना सांगताय? हो सासूबाईंना. काही चुकलं असेल तर? चुकलं असेल मी भरपूर बोलते त्याच्याबद्दल मी क्षमा मागते. पाणी आलंय सुनेचं हे प्रेम बघून जेव्हा हे सासूबाई बघतील तुम्ही क्षमा मागितली काय प्रतिक्रिया असेल? त्या म्हणा नाही ती तिथं खोटं बोलली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.
कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आणि काय ग सावित्री, इथे घरात काय सुरू आहे आणि तुमचं काय चाललंय? त्या ऍड शूटला हरीशच्या जागी आदित्य बसला हे तुला या चोमडीने सांगितलंच असेल, पण आता जर ते वहिनींना समजलं ना तर त्याचे परिणाम आदित्यवर सगळ्यात जास्त होणार आहेत. तू, आदित्य आणि प्रीतम तुम्ही सगळ्यांनी मिळून अहिल्या वहिनींचा विश्वासघात केलाय, कळतंय ना? आदित्य आणि प्रीतम मित्र आहेत ना ग तुझे? तुम्ही सगळ्यांनी मिळून हा व्हिडिओ प्लॅन केला ना? जाऊन सांग त्यांना की तोंड बंद ठेवायचं. जे झालं ते झालं. बहिणींना यातलं काहीही सांगायची गरज नाही. आणि हा, माझं नाव घ्यायची गरज नाही हं, नाहीतर महागात पडेल. सांगू दे त्यांना देवी आईंना समज. कधी ना कधी देवी आईंना समज खरं कळणारच आहे. आणि अजून किती दिवस त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून ठेवणार आहोत आम्ही? जे होईल ना ते आम्ही बघून घेऊ. एक मिनिट. आम्ही म्हणजे कोण? तू स्वतःची बरोबरी कोणाशी करतेस? आदित्य किर्लोस्करशी, या घराच्या मालकाशी. तुझी हिम्मत कशी झाली ग या घराच्या मालकाशी तुझी स्वतःची बरोबरी करायला? तू ना सावित्री आत्या, दामिनी मॅडम, तुम्ही काय केलं हे? माझ्यावर आवाज चढवून बोलायचं नाही, नाहीतर या वेळेला माझा नेम चुकणार नाही. दामिनी मॅडम प्लीज त्यांना काही बोलू नका. एक मिनिट. कुणाला त्यांना? काय तू? एक मिनिट. तू तिला आवाजाव का करतेस? काय चाललंय तुमचं? दामिनी मॅडम प्लीज तिला काही बोलू नका. गणीला तुम्ही खूप मारलत ते मी अहिल्या मॅडमना सांगितलं नाही. पण आता जर हिच्यावर हात उचललात ना मग मात्र मी शांत बसणार नाही. मला अहिल्या मॅडमना सगळं सांगायला लागेल. तिला तर मी बघून घेईन. सावित्री आत्या, अहो काय केलं तुम्ही? हे माझ्यावर उचललेला हात तुम्ही. सावित्री आत्या तुम्ही लई वेगळं वागताय बघा. तुम्ही आधी सारखं वागा ना माझ्याशी. मी पारू आहे तुमची. बाहेरची कामं आवरलीत का? आत या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. यार दादा, ही कुठली पद्धत आहे अवॉर्ड डिक्लेअर करायची? असं होतं का? ऍटलीस्ट 1 महिना आधी कळवायचं असतं, माहिती आहे ना तुला? अरे काही मेल नाही, फोन नाही, मेसेज, साधा मेसेज तरी करावा ना, तो पण नाही. अशी कामं नाही होत दादा, अशी कामं होत नाहीत. मी चाललोय त्यांच्याकडे आता. बघ प्रीतम सर, तुम्ही शांत व्हा ना जरा. काय शांत व्हा पारू? हा मूर्खपणा आहे त्यांचा. अशी अचानक कामं होत नसता का? अरे आपण काय मोकळे बसलोय का इथे? मलाही तेच म्हणायचं आहे. आणि हे इतकं सगळं अचानक कसं काय झालं यार? आणि तेही कळलं पहिल्यांदा ते आईला. ना आईपासून आता हे सत्य लपून ठेवणं खूप अवघड झालेलं आहे. आईला कुठून तरी कळण्याच्या आत
मी स्वतःहून तिला हे सांगणं सगळं खूप गरजेचं आहे. प्रीतम प्लीज काहीतरी सुचव. या फंक्शनच्या आधी आईला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे. मी तर तुला सांगतो ना, हा अवॉर्डच बॉयकॉट करतो. गरज नाही आपल्याला अशा अवॉर्डची, कळतंय ना? तर मी आत्ताच सांगतो. तर प्रीतम यार, तू विसरतोयस का? तुला कळतंय का आईला किती कौतुक आहे या सगळ्या गोष्टीचं? तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना, ऍटलीस्ट तिच्यासाठी तरी आपल्याला हे अवॉर्ड घ्यावं लागणार. अरे पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना दादा. ऍटलीस्ट बघायला हवं त्यांनी काय झोल केलाय तो. एक काम करतो मी ना, त्यांना उद्या इथे बोलावून घेतो आणि जरा अवॉर्ड डिक्लेरेशनची पद्धत समजावून सांगतो माझ्या स्टाईलने. प्रीतम सर, तुम्ही इथे शांत बसा. अरे बसा म्हणले ना, बसा. मला सांग दिशा, हे अवॉर्ड फंक्शन मध्येच कुठून आलंय अचानक? तुला असं वाटतं हे अचानक आलंय? दिशा म्हणजे तू? येस, मीच या सगळ्यामागे. खरं तर या फंक्शनचं इन्व्हिटेशन 15 डेज पूर्वीच आलं होतं. बट गेस व्हॉट, मी ते इन्व्हिटेशन कोणाच्या हातीच पडू दिलं नाही. ऍब्सोल्युटली नोबडी नोज अबाउट दिस फंक्शन. पण काय आहे ना दिशा, अहिल्या बहिणींना सगळ्या जगाची खबर असते, माहितीये ना? येस, पण त्यांच्याही हाती मी हे इन्व्हिटेशन लागूच दिलं नाही. आता त्यांच्या लाडक्या आदित्याचे कारनामे त्यांना बाहेरून कळतील आणि मग माझ्या बिचाऱ्या सासू मॉम त्या खूप हर्ट होतील. कारण त्या ऍड शूट मध्ये हरीशच्या जागी आदित्य बसला होता. ती गोष्ट आदित्यकडून न कळता सगळ्या जगासमोर अवॉर्ड फंक्शन मध्ये कळणार. जस्ट थिंक अबाउट द सिनारिओ. मज्जा येणार आहे. बाय, गुड नाईट. एक मिनिट दिशा, हा, तुझं अवॉर्ड फंक्शन होईल, पण माझं काय? त्या हरीशला मी बेशुद्ध केलं होतं म्हणून तिकडे आदित्य बसला, हे सुद्धा कळेल सगळ्यांना. हे समजतंय का तुला? हा, इट्स ओके ना यार टॅमी. हे बघ, आदित्यने चीट केल्यामुळे सासू मामोर ऑलरेडी एवढा मोठा बॉम्ब पडणार आहे की तुझी ही फुसकीशी गोष्ट कुठे लपून जाईन कळणार पण नाही. सो डोंट वरी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. गट्यार मिळव, या गट्यारीनेच तुझा अंत होणार आहे. इंद्राणीवर प्रतिबिंब विद्या चालली नाही, पण आज रात्रीच काहीही करून ती गट्यार मिळवायला हवी. आजची रात्री वैऱ्याची आहे. आज गट्यारीचा सोक्षमोक्ष लागायलाच हवा. इंद्राणी राहील, मग कोणावर प्रतिबिंब विद्येचा वापर करू? बिंडोक राजाध्यक्षाचं प्रतिबिंब, तेही आज रात्रीच. साहेब, काय वाटतं तुम्हाला?
फाल्गुनी ताई तयार होतील का जायला? बोलून बघूयात तिच्याशी. त्यांना आधीच खूप अस्वस्थ आहेत. त्यांना जायचं नसेल तर आपण उगाच जबरदस्ती नको करूयात. म्हणजे नसेल जायचं तर नको पाठवूया. ठीक आहे, बघूया तिच्याशी बोलून काय म्हणते ती. फाल्गुनी ताई खूप हळव्या आहेत हो. आणि आधीच जे काही घडतंय ना त्याचं त्यांना खूप वाईट वाटतंय. मला तर हल्ली वागणंच कळत नाहीये तिचं. माझी एवढीच इच्छा आहे की त्यांच्या वागण्याचा विरुचकाशी काही एक संबंध नको. नेत्रा, तू जो कागद बाबांना सापडला होता त्याच्यावरचे ते शब्द आपण आबांना एकदा वाचून दाखवूयात नाही, का? नको. मला भीती वाटते. बाबांबरोबर जे झालंय ते आबांबरोबर व्हायला नको. सॉरी. बरोबर आहे तुझं, यात रिस्क आहे जरा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पॉइंट नंबर 1, विरोचकाने मला पंपकिन आणायला पाठवला होता. मी गेले पण होते पंपकिन आणायला, पण नेत्रा आणि अद्वैत म्हणतात की मी नेत्राला ज्यूस द्यायला गेले होते. असं कसं होऊ शकते? पॉइंट नंबर 2, सांभाळो काकू प्लीज. मी पंपकिन आणायला गेले तेव्हा मी ऑनलाईन पेमेंट पण केला होता. हे बघा, माझ्याकडे टाइम पण आहे. बघ बघा आहे ना. तुम्ही ज्यूस कसं देऊ शकते नेत्राला? पॉइंट नंबर 3, मी पॅसेज मधून तेजसशी फोनवर बोलत होते तेव्हा तुम्ही आला. मी भेटले तुम्हाला, मी तुमच्याकडून बोलायला आले, तुम्ही मला इग्नोर केला, करून निघून गेला नेत्राच्या रूम मध्ये. मी तिकडे पण आले तेव्हा पण तुम्ही मला इग्नोर केला. पॉइंट नंबर 4, नंतर मी तुमच्याशी याविषयी बोलायला आले तर तुम्ही म्हणला की तुम्ही मला भेटलोच नव्हतो. पण आपण नेत्राला पण विचारूया ना. तुम्ही होते तिकडे, तुम्ही मला इग्नोर केलं होतं आणि तुम्ही बोलते की तुम्ही बाहेर गेला होता. असं कसं होऊ शकते काकूमा? मम्मी कसम खरं सांगते, मी असं सगळं झालंय तसंच मी सांगितलंय. बाळा, तुला भास तर नाही ना होत आहे? नाही काकूमा, मी लहान नाहीये, मला कळतंय सगळं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. फाल्गुनी, तू म्हणतेस की तू नेत्राला ज्यूस दिला नव्हता? नाही. आणि मी घरात नसताना मी तुला घरात दिसले. हो काकूमा. असं कसं होऊ शकतं? आपण याविषयी नेत्राशी बोलूया. विरोचकाच्या मनात नक्कीच काहीतरी सुरू आहे. काहीतरी कारस्थानच रचत असणार, दुसरं काय. पण सावध राहायला हवं. आधी नेत्राशी जरा बोलायचं होतं. झोपली आहे? हो. काही महत्वाचं नसेल तर सकाळी बोलाल का नेत्राशी प्लीज? आत्ता जरा. काय झालं? ठीक आहे ना नेत्रा? ऍक्च्युली मगाशी थोडं गरगरलं होतं, तिला चक्कर आली होती म्हणून मी आराम करायला सांगितलं. भाईजी ठीक आहे, पण हरकत नाही, तिला आराम करू दे. आम्ही उद्या बोलतो तिच्याशी. आणि काय लागलं तर सांग रात्री. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मग आपल्या त्याच प्रेमाचा गोडवा पुढचे सगळे जन्म असाच टिकून राहतो.
म्हणजे सोड उपवास? आता अशी बघतेस काय? मला पण बरं, माझा सुद्धा उपवास आहे, मला पण सोडायचा आहे तो. तुझा ओ गॉड, तू पण उपवास धरलास? म्हणजे मला सुद्धा तूच हवीस पुढचे सगळे जन्म. मी आधीच बुकिंग करून ठेवतोय. तू ना तुझ्या दादांचा भाचा शोभतोस. त्यांनी पण मावशीसाठी उपवास धरला. काय? बघ, त्या दोघांना जशी ही वटपौर्णिमा लाभली तशीच आपल्याला सुद्धा लाभणार. आणि पुढचे सगळे जन्म फक्त तूच माझी बायको असणार. ओवी, तुला काहीच कसं वाटत नाही ग? तुझ्यामुळे लाली आत्याने त्या बिचारा उमा आत्याला आणि दादांना घराबाहेर काढलं. पण तू श्रीनूचा पिछा सोडतच नाहीयेस. दुसरी कोणी असती ना तुझ्या जागी, तिने तिचं तोंड कधीच काळं केलं असतं. पण तू याला जळू सारखी चिकटलेलीच आहेस. तोंड काळं करायला कोण कोणाला सांगतंय बघा. चारू, मी तुला 1000 वेळा सांगितलंय माझं ओवीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाहीये. तरी तू अजून इथेच आहेस ठाण मांडून. काहीच कसं वाटत नाही ग तुला? तू काय म्हणालीस? ओवीमुळे दादा मामा आणि उमई हे घर सोडून गेले. तसं जर का असतं तर ओवी आज त्यांच्या सोबत असती का? एक गोष्ट लक्षात ठेवा चारू, मी तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. मग माझा जीव गेला तरी चालेल. श्रीनिवास प्लीज, मावशीने काय सांगितलं माहितीये ना? असं नाही बोलायचं. वास्तुदेव तथास्तु म्हणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. त्याचा माझा काय वैयक्तिक वैर नाही. हा, आता तो चुकीच्या गोष्टी करतो त्याच्यावर चाप बसेल या असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांनी माझ्यावरती चोरीचा आळ घालण्याचा प्रयत्न केला. पण नंतर त्याची चूक कळली ना. तो आपल्या बायका पोरांकडे परत गेला. त्याचा संसार सुखाने सुरू झाला. केवढी मोठी गोष्ट आहे. आणि उमा, ज्याचं शेवट गोड तर सगळ्याच गोड. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आज ही नोकरी सोडली, दुसरी नोकरी बघूक लागत. त्या नोकरीमध्ये काही अडचण आला तर ती सोडूक लागत. असं किती दिवस करणार आणि कुठे कुठे प्रयत्न करणार. त्यापेक्षा जा हा तर चांगला समजून करायचा. आपण चुकीचा वागत नाही ना, आपला कधीच वाईट होणार नाही. ठीक आहे.
डुग्गू, मी रात्री फोन चार्ज करायला विसरलोय, त्याची बॅटरी संपू नको. आणि इकडे दादा 5 मिनिटं. तू फोन दे, नाहीतर मी काढून घे ना डुग्गू. अरे शिनू दादा, मी तुला 5 मिनिटात फोन दिला तर मग मी हरीन आणि माझे मित्र मला चिडवतील ना. 5 मिनिटं प्लीज. तू असं नाही ऐकणार. आणि तू अरे 5 मिनिटं डुग्गू फोन. अरे 5 मी मिनिटं फटके दे ना आता डुग्गू. 5 मिनिटं. ए डुग्ग्या, हा जा जरा चारूला बोलावून आण. डुग्गू. डुग्ग्या, अरे ऐकत जा रे कधीतरी. हा डुग्ग्या, आधी तो मोबाईल श्रीनूला दे. कळत नाही मी काय सांगते ते. जा आणि चारूला बोलावून आण. मी बोलावलंय म्हणून सांग तिला. जातो. काय चाललंय या पोराचं लक्ष नाही अजिबात. दे मोबाईल इकडे. 2 मिनिटं. 2 मिनिटं. 2 मिनिटं. दे मोबाईल इकडे. 2 मिनिटं. बघितलं. आणतो बोलवतो तिला. अरे देवा, काय म्हणायचं या मुलाला. हल्ली हे नवीन वेळ लागले डुग्गूला. दिवसभर मोबाईलवर कसले गेम खेळत असतो काय माहित. मंजू मामी, घराला शिस्त लावणारा जर घरात नसेल तर हे असंच होणार ना. प्रत्येक जण आपल्या मनाला वाटेल तसंच वागणार. दादा मामा जेव्हा या घरात होता तेव्हा घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना शिस्त होती या घरात. मग ही गोष्ट सांगायची, दादा मामाच्या धाकाने डुग्गूच काय, आम्ही सुद्धा कधी एवढा वेळ मोबाईल हातात घेतला नव्हता. आपण आपल्याच हाताने एवढं मोठं नुकसान करून घेतलं हे आत्ता कोणालाच नाही कळणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय झालं शिवा? शिवा, कुठे गेले सगळे? चल आपण निघूया तिथून. चल लवकर. एक मिनिट, काय झालंय? शिवा माझं ऐक तू. आता तू मला काही विचारू नको प्लीज. चल ना यार इथून. चल ना, ऐक ना माझं. नाही, 1 मिनिट थांब. तू काय झालं मला नीट सांग. ऐक. अरे यार, इतर चालली ना. हो ना, एकदाही बोलली नाही. किती रिक्वेस्ट केली आपण तिला. अगं ये हाय. काय रे भाऊ, मी आलोच 1 मिनिटात. काय शू ए बोल ना ग. ए अगं, आम्ही तुझ्यासाठी एवढा वेळ थांबलो आणि तू आम्हाला भाव पण देत नाही. शिवा ऐक ना ग माझं प्लीज. माझ्यासाठी चल ना इथून. थांब इथे. संपदा, काय झालं? आता चल ना इथून. का थांबलोय आपण? कुठे गेले सगळे? संपदा, काय झालंय मला सांग. अरे हा बघ, परत आला बॉडीगार्ड. हा बॉडीगार्ड. अरे इथं चवळीची शेंग आहे. अरे हा काय करणार आहे आपल्याला? संपदा, काय झालं एक्झॅक्टली? आशू, दादा थांब ना दादा. दादा कशाला तमाशा करताय? फॅमिली आहे माझी. ए तू निघ चल. आमचं काम तुझ्या बरोबर नाही, आमचं काम तिच्या बरोबर आहे. ती बहीण आहे माझी. ए चल निघ.
जास्त आवाज करू नको. जिथनं आलायस तिथे परत जा. उगाच तमाशा करू नको इथे उभा राहून. ए चाल निघ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, हो तुम्ही काय थांबलात? चला चला, गर्दी करू नका, निघा निघा. हा ए सीता, आम्ही निघतो ग. तू नंतर भेट आम्हाला. आणि हो, तुझे सुनेला सांभाळ. सीता, तुझी सून अगदी अशक्य आहे. हा, तिला एखाद्या कराटे स्पर्धेला पाठव. नक्कीच पहिली येईल. चल येते सीता. मी ते संपदा सीता काय करतेस तू? काकू, अगं ती माणसं मला त्रास देत होती म्हणून. संपदा, तू शांत बस. सारखी हिची बाजू घेऊ नकोस. शिवा, मी बोलत होतो ना त्यांच्याशी. तुला मध्ये पडायची काय गरज होती? त्यांनी तुला धक्का दिला, मी काय बघत बसू का? अगं मी बघून घेतलं असतं ना, पण तू का मध्ये पडलीस? नाही आशू, मला ते सहन नसतं झालं आणि मला नाही होणार सहन. शिवा शांत हो, झालंय आता सगळं. शिवा, तुला लागलं नाही ना जास्त? बघा संपदा, तू ठीक आहेस ना? काही केलं नाही ना त्याने तुला? हो, म्हणजे ते मागेच लागले होते, पण तेवढ्यात शिवा आली आणि तिने त्यांना. शिवा, तू देसाईंच्या घरची सून आहेस आणि ते गुंड आहेत. आपण त्यांच्या पातळीला उतरून गुंडच व्हायचं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आज सण आहे ना, सणाच्या निमित्तानं आपण कुणाचंही तोंड गोड करू शकतो. ती काही मदत नाही, बरोबर? आता काय करायचं सांगा मोठे मालक. म्हणजे तुमच्या डोक्यात काही नवीन आयडिया आहे का? हा,
म्हणजे बघ असं करता येईल की हे करता येईल ना? आता कसं वाटतंय तुम्हाला? घरातून बाहेर पडलो तेव्हा थोडं टेन्शन होतं, पण आता मस्त वाटतंय ना? हा, आता खरंच बरं वाटतंय. एक एक करता करता कसे सगळे दिवस निघून जातील कळणार बी नाही, आहे की नाही? एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय हो. कशाचं? आई साहेब, त्यासनी भेटता येत नाही, रोज बघता येत नाही. मगाशी ती पुरणपोळी खाताना विलय आठवण आली आई साहेबांची. त्यांच्या आवडीची आहे ना. गंमत काय झाली माहितीये काय, त्याने आपलं त्यांच्या काळजावर दगड ठेवून ती रीत बीत पाळण्यासाठी आपल्याला घराबाहेर जाऊ दिलं खरं, पण त्यासनी काय त्रास होत असेल त्यांचं त्यांनाच माहित. हे बघा, तुम्ही असा विचार करून स्वतःला त्रास नका करून घेऊ. अहो, आपल्या संसाराला बळ मिळावं म्हणून मॅडमने आपल्याला बाहेर पाठवलंय. त्यांची इच्छा होती म्हणून आपण बाहेर पडलोय की. आणि आपण जिंकावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही जर खचून गेलात तर त्यांनाच वाईट वाटेल. आणि तुम्हाला त्यांची आठवण येणं अगदी स्वाभाविक आहे. पण हे बघा, 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, असे 10 दिवस कसे जातील ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. सारखं वाटतंय मला, फोन करावं काय, बोलावं काय. मी काय विचार केला, तर फोन केला तर उगाच मग अजून त्रास होणार त्यासनी बी. मग भेटायची इच्छा होणार, मग राहू देच. मग म्हणताना मी काय आपलं करत नाही फोन. लई लागलंय बघ मला. मम्मी, आता काय रातच्याला फिरत बसायचं वय? चल की जाऊ घरला. अगं, येडी असतं का? हे बघ, आपण का नाही रातच्याला उशिरा घरला जाऊ. म्हणजे काय होईल, ऐक, डायरेक्ट आपण रूम मध्ये जायचं आणि झोपायचं. आत्ताच गेलं का नाही ताई आपल्याला 10 प्रश्न विचारत असेल. माझा अधिपती कुठे राहतोय, माझा अधिपती कुठे आहे, कोण सांगत बसायचं एवढं तिला. आणि हे बघ, हे आपण आता लागलंय का नाही पायाला, ते बी सांगावं लागेल, कळलं? त्याच्यापेक्षा राहू दे, आपण का नाही उशिरा जाऊया. म्हणजे काय, डायरेक्ट घरी झोपायलाच. मम्मी, हा ती बघ दोघं. तेच तर म्हणतेय, 10 दिवस कसे संपतील तुम्हाला कळणार पण नाही. मम्मी, दमा. आणि ही रीत पूर्ण झाल्यावर आपण घरी जाऊच ना. आज खूप चाललो, आता घरी जाऊया. लगेच घरला जायचं? अहो, आता तर 2 दिवस झाल्यात. हो, त्या घरी नाही, आता तात्पुरत्या आपल्या घरी जाऊया असं म्हणतेय. आपल्या तात्पुरत्या घरी जाऊया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही कशाला आला इथे? मग तू सांगितलंस का त्यासनी आम्ही इथं राहायला आलोय म्हणून? कशाला घेऊन आलेस त्यासनी इथं? तुम्ही जरा शांत व्हा बरं. त्यांना आत तरी येऊ दे. बाबा तुम्ही या ना आत या. मी बसा ना. मी स्टूल आणते शेजारून. हा, थांबा. अरे नको बाळा, काही गरज नाही. नाही, मी स्टूल घेऊन येते शेजारून. पाहुणा थांबा. ठीक आहे बाबा, बसा. थांबा, मी पाणी देते. जागा छोटी आहे तशी, पण तू नेटका लावलायस सगळा संसार. मी येतो. अहो, काय झालं? कुठे चाललं? ते गेले की सांगा, येतो. अधिपती, तुम्हाला शपथ आहे माझी. थांबा. बाबा आहेत तुमचे. थांबा. अक्षरा, मी खरंच मनापासून म्हणालो.
या जागेत सुद्धा संसार छान लावलायस तू. पण मला बोलायचं होतं असं की ओंकार ते दे तिला. अक्षरा ऐक, हे पैसे असू देत. मला माहितीये तुम्ही छान निभावाल सगळं, याच्याशिवायही, पण अडी अडचणीला इमर्जन्सीसाठी लागलेत तर असावेत म्हणून देतोय. प्लीज ठेव. 484 कशाला घेऊन आलाय तुम्ही हे सगळं? का करताय असं? ओके उचल, पिशवी उचल द्या आधी, उचल. त्यासनी घरातनं निघताना सांगितलं होतं का नाही मदत बिदत काय करू नका? तेव्हा कळलं नाही तुम्हासनी, आता परत तेच करायलाय. अक्षरा, मी आधीही बोललो होतो की या अशा परिस्थितीत जास्त दिवस काढणं शक्य नाहीये. याचं ठीक आहे, पण तू आहेस ना सोबत. तू लक्ष्मी आहेस, सून आहेस आमच्या घरची. तुझी अशी आबाळ का करावी आहे ना? ते पैसे ठेव बाळा, असू देत. त्या पैसे घेणार नाहीत. ओके ठेव. त्या तुमच्या सुनबाई नंतर आहेत, आधी आमच्या पत्नी आहेत द्या. आणि त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहे. आम्हाला काय तुमच्या मदतीची गरज नाही. अक्षरा, मी तुझा सासरा आहे. तुला वडिलांच्या ठिकाणी आहे मी, त्या हक्काने देतोय. गरज नाही हो काय. आईसाहेबांनी सांगितलं कुणाची बी मदत न घेता 10 दिवस काढायचे. आम्ही ते तसेच काढणार. त्याच्यात काय बदल होत नसतो. तुमची काय मदत नको आहे कुठली आम्हाला. घेऊन जाऊ, ते पैसे घेऊन जाऊ. आमचं आम्ही कमवणे, आमचं घेऊन जाऊ. अक्षरा, हा टोकाचा हट्ट चाललाय फक्त. हे सगळं करायची गरज नाहीये अक्षरा. अक्षरा, कायद्यात सुद्धा पळवाटा असतात ना, आणि ही तर फक्त एका घरची प्रथा आहे. तू ऐक माझं, पैसे असू देत. अजिबात पैसे घेणार नाहीत ते. अक्षरा, किमान तू माझं ऐकशील? नाही बाबा, मी पण नाही घेऊ शकत. अधिपती म्हणतात ते बरोबर आहे. आम्ही यातलं काहीच नाही घेऊ शकत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.